आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, सभागृहात पुरवणी मागण्या होणार सादर. विविध मुद्द्यांनी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन गाजणार. विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत. आम्ही रोज फोनवर बोलतो, कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवर टाकतो. फडणवीस शिंदे यांच्या अबोल्यांच्या चर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मिश्किल टिप्पणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकाचा आज प्रकाशन. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. हिवाळी अधिवेशनाचं कामकाज समोर. पहिल्या दिवशी शासकीय कामकाज, पुरवणी मागण्या सादर होणार. शोकप्रस्तावानंतर पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब होणार. महाअधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची करण्यात आली निवड. वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर झाली निवड. विरोधक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मनपा निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा फुगा फुटू नये म्हणून त्यांनी हे केलंय. तर ठाकरे ब्रँडवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. शिवसैनिकांनी अंबादास दानवेंचा वाढदिवस साजरा केला. पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. चंद्रकांत खैरे यांनी केक भरवत दानवेंना दिल्या शुभेच्छा. अधिवेशनात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थित राहा. अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू. शिवसेना आणि भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश. दिल्लीतील लोकसभेत 8 डिसेंबरला वंदे मातरमवर चर्चा होणार. पंतप्रधान मोदी करतील उद्घाटन. दुपारी 12 वाजता 150व्या वर्धापन दिनानिमित्त ही चर्चा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.